Hello dear student, we are learning the third chapter, that is indefinite integral 3.2b. In that already we have done the first 10 questions, how to solve that. All these questions are depend upon this formula. This formula already I have written here. Let's revise it. 1 upon x square plus a square. म्हणजे जर दिलेलं इंटिग्रेशन 1 upon x square plus a square या फॉर्मेशन मध्ये असेल तर त्याचा आन्सर येतो 1 upon a tan inverse x upon a. सेकंड जो फॉर्म्युला होता integration of 1 upon x square minus a square is equal to 1 upon 2a log x minus a upon x plus a. मी तेव्हाही सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये इथे x minus a तर इथे पण x minus a आलेलं आहे. बट 1 upon a square minus x square म्हणजे कॉन्स्टंट टर्म आधी आहे आणि मग x चा टर्म आहे तर त्याच्यामध्ये आन्सर येतो 1 upon 2a log 1 plus x upon 1 minus x. इथे आपण जो डिनॉमिनेटर आहे तो तसाच घेतलाय पण इथे आपण इथे मायनस आहे तिथे प्लस घेतले. त्याच्यानंतरचा एक फक्त जर हे फंक्शन अंडर रूट मध्ये असेल, आता पहिले 3 जर सम्स बघितले तर त्याच्यामध्ये जस्ट 1 अपॉन या फॉर्मेशन मध्ये, पण लास्ट मध्ये 1 आणि इथे मी दोघं सम्स फॉर्म्युले एकदम लिहिले प्लस आणि मायनस साठी 1 upon under root a square minus x square is equal to sin inverse x upon a. अंडर रूट मध्ये a square minus x square असेल तर आन्सर येतो sin inverse x upon a. 1 upon under root x square plus a square log modulus of x plus under root x square plus a square. आणि हाच फॉर्म्युला मायनस साठी कसा लिहिला जाईल 1 upon under root x square minus a square असेल तर log modulus of x plus under root x square minus a square. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर टर्म्स रिप्रेझेंट करायचे. आता याच्यानंतर 10th क्वेश्चन जो 10th पासून जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये फॉर्मेशन असेल एक्स स्क्वेअर प्लस dx प्लस c म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. त्याच्यामध्ये डिग्री 2 आहे x ची, सो दिस इज नोन ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज गिवन दिस वे और c प्लस dx मायनस ax स्क्वेअर या फॉर्मेशन मध्ये काही दिलेलं जेव्हा x स्क्वेअर प्लस a आणि x स्क्वेअर मायनस a अशा दोन फॉर्मेशन मध्ये सम्स दिले. तर अशा सम्सला कसं सॉल्व्ह करायचं हे आज आपण लर्न करणार आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो किंवा त्यांना स्क्वेअर मध्ये कसं लिहायचं. दिस इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. हा हे परफेक्ट स्क्वेअर नाही, तुम्ही कोणत्या आयडेंटिटीजने त्याला लिहू नाही शकत. दिस इज नॉट एक्सपान्शन ऑफ एनी ब्रॅकेट. आता काय करायचं एक्स स्क्वेअर जो मिडल टर्म आहे म्हणजे एक्सचा कोइफिशियंट डिवाइड दिस बाय 2. आपण हा फॉर्म्युला लर्न केला होता हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म इंटू स्क्वेअर. सो दिस इज 4 and the square of 4 is equal to 16. So we can add 16 and subtract 16 from this number. मी एकच कॉमन मेथड सांगते म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल आपल्या एक्झाम्पलला आपल्याला बदलावी लागणार नाही. ठीक आहे. मग आता x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 कसं आलं मी तुम्हाला सांगितलं या 8 ला डिवाइड बाय 2 करायचं आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. 2 1 2 2 2 4 4 स्क्वेअर 16. मग हा नंबर आपण ऍड केलाय ना तसाच तो सबट्रॅक्ट पण करायचा. हे फक्त फॉर्मेशन आहे x स्क्वेअर ॲज इट इज 8x ॲज इट इज 16 आहे. ठीक आहे. आता 16 12 येतो 2 9 16 आणि 16 प्लस मायनस कॅन्सल झाले पुन्हा 12 ॲज इट इज. ठीक आहे. बट दिस इज द एक्सपान्शन ऑफ x प्लस हा x हा प्लस आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर 60 नेगेटिव्ह 16 प्लस म्हणजे तो झाला 4 बट 4 इज ऑल्सो स्क्वेअर ऑफ 2. So again this is written as x plus 4 bracket square minus 2 square. आता हे फॉर्मेशन बघा कसं आलं 1 अपॉन याला जर पूर्ण टर्मला आपण x म्हटलं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. मग x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचं इंटिग्रेशन इथे आपण सेकंड नंबरला लिहिलं काय टर्म 1 अपॉन 2a log of x minus a upon x plus a plus c. म्हणजे आता हे फॉर्मेशन झालं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर या फॉर्मेशन मध्ये आन्सर आहे. Therefore, as integration of 1 upon x square minus a square is equal to 1 upon 2a log of modulus x minus a x plus a plus
मग आता हे असंच असते. इथे x म्हणजे काय, फर्स्ट ब्रॅकेट, a म्हणजे सेकंड ब्रॅकेट. therefore is equal to, मग आता याचं इंटिग्रेशन हे येतं 1/2a. 2 what is a? A means 2 into 2 log of modulus x minus a. x म्हणजे x plus 4a, x plus 4 minus a म्हणजे 2, x plus 4 plus 2 plus c. इंटिग्रेशनची साइन काढली की लगेच ऑर्बिटरी कॉन्स्टंट c घ्यायचा आहे. मग 1/2 म्हणजे तो झाला 4 log of. आता यांचे जर ब्रॅकेट्स ओपन केले, ओपन द ब्रॅकेट्स, x plus 4 minus 2, x plus 4, 4 minus 2 किती झाले 2. सो x plus 2 upon x plus c, 6 plus c. So this is the integration of given equation. मग आता हे जे सम होतं ते होतं x square plus dx plus c या फॉर्ममध्ये. त्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि मग डायरेक्ट इंटिग्रेशन यूज केलं. आता सेकंड 11. सेकंड क्वेश्चन आहे म्हणजे 11चा 1/1 प्लस x मायनस x स्क्वेअर. मी मागच्या सम मध्ये जर बघितलं तर मागच्या सम मध्ये सगळे प्लस होते. x स्क्वेअर 4x प्लस 12 असं सम होतं. सॉरी 8x होतं मला वाटतं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होतं, सगळे प्लस मध्ये होते. x स्क्वेअर प्लस होता पण सेकंड मध्ये x स्क्वेअर जो आहे तो मायनस आहे. मग आता याचं कसं सॉल्व्ह करायचं, 1 प्लस x मायनस x स्क्वेअर. आधी आपण याला लिहून घेऊ 1. इथे मायनस साइन कॉमन काढले, जर मायनस कॉमन काढले तर हा प्लस जो आहे तो मायनस झाला. 1 प्लस x मायनस x स्क्वेअर 1 प्लस, मग जो x टर्म असतो त्याला डिवाइड बाय 2 करायचा आणि तो ऍड करायचा. म्हणजे इथे 1 आहे, त्याचा कोएफिशियंट काय आहे 1. हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/4 ऍड करायचा. हा निगेटिव्ह जर आपण पुढे घेतला त्याला पण आधी असेल 1 मायनस x स्क्वेअर प्लस x 1 मायनस x स्क्वेअर मायनस x. टर्म्स काय आहेत बघा, 1 ॲज इट इज मायनस इंटू x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 1 मायनस x स्क्वेअर मायनस x. या नंबरला 2 ने डिवाइड करायचं आणि जे आन्सर येतं त्याच्या कोएफिशियंटला त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे 1/4 ऍड करायचे आणि 1/4 मायनस पण करायचे. मग आता इथे ऍड केले आणि तसेच त्यांना सबट्रॅक्ट केले. इथे लिहिलं ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, ऍड केले सबट्रॅक्ट केले. 1 मायनस x स्क्वेअर मायनस x प्लस 1/4 आणि हा जर बाहेर काढला ब्रॅकेटचा तर मायनस मायनस तो काय 1/4. मग आता हा नंबर आणि हा नंबर राईट डाउन दिस बोथ द नंबर टुगेदर. 1 प्लस 1/4 इन वन ब्रॅकेट मायनस x स्क्वेअर मायनस x 1/4. दिस इज द एक्सपान्शन ऑफ. हे कोणाचं एक्सपान्शन आहे, अगदी इझी आहे. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय झालं x, मध्ये साइन काय मायनस 1/4. 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग ही जी टर्म आहे ही टर्म आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. therefore I is equal to integration of 1/4 plus 1 4 into 1 4 plus 1 5/4 minus x minus 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरं इथे स्क्वेअर मिळाला पण इथे स्क्वेअर नाही आहे, मग त्याचं फॉर्मेशन करायचं आहे. I is equal to 1/√5/2 ब्रॅकेट स्क्वेअर minus x minus half bracket square. See student, a square minus x square
हा रूट पाय होता त्याला काय केलं रूट पायचा स्क्वेअर आणि 4 कोणाचा आहे 2 चा स्क्वेअर झाला 4. आता इथे ऍड 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे लॉग a प्लस x अपॉन a मायनस x प्लस c हा फॉर्म्युला. मग आता या फॉर्मेशन मध्ये हे इंटिग्रेशन. So the answer is 1 upon 2a. What is it? Root 5 upon 2. Log of a plus x. A म्हणजे root 5 by 2 plus x means x minus 1 upon 2 upon a root 5 upon 2 minus x means this second bracket. This is a square, this is x square. म्हणजे हा झाला a आणि हा झाला x. x minus 1 upon 2 plus c. आता याला सॉल्व करूया. फॉर्म्युले जनरली आता तुम्हाला लक्षात आले असतील कसे द्यायचे ते. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला म्हणजे 1 अपॉन रूट 5 लॉग ऑफ व्हॉट इज द एलसीएम हियर. दोघं टर्मच्या डिनॉमिनेटरला 2 आहे. मग जर 2 एलसीएम असेल तर पूर्ण टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे जेव्हा मी ह्या टर्मला मल्टिप्लाय करेल बघा 2 इंटू रूट 5 बाय 2 2 कॅन्सल झालं. ठीक आहे. जिथे 2 आहे तो 2 कॅन्सल होईल म्हणून आन्सर काय येईल रूट 5 प्लस 2x मायनस 1 अपॉन आता इथे पण 2 ने मल्टिप्लाय करायचं रूट 5 मायनस 2x मायनस 1 प्लस c. नाउ ओपन द ब्रॅकेट्स अँड सॉल्व दिस. 1 अपॉन रूट 5 लॉग ऑफ रूट 5 प्लस 2x मायनस 1 रूट 5 मायनस 2x प्लस 1. हा मायनस साइन असल्यामुळे पुढचे साइन चेंज झाले प्लस c. मग इथे आपण ax स्क्वेअरला एकदा प्लस असताना कसं सॉल्व करायचं आणि इथे मायनस असताना कसं सॉल्व करायचं. बोथ द वे वी हैव सॉल्व्ड हियर. नाउ लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. नाउ क्वेश्चन नंबर 12. 1 upon integrate 1 upon 4x square minus 20x plus 17. See dear students, just find out the difference between each sum. आता प्रत्येक सम मधला डिफरन्स काय तो आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये काय होतं बघा x square plus 8x plus 12. All the terms are positive. Mainly x square is positive. 1 upon 1 plus x square minus x square. मग या फॉर्मेशन मध्ये जेव्हा सम येतो तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो x स्क्वेअर आणि हा a स्क्वेअर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मायनस साइन कॉमन काढली आणि आन्सर आलं होतं आपलं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कारण हा a जो आहे तो आधी आहे कॉन्स्टंट आणि x नंतर तो x स्क्वेअर काय तो नेगेटिव्ह आहे. नाउ सी द थर्ड क्वेश्चन. टुडेज थर्ड क्वेश्चन 4x स्क्वेअर मायनस 20x प्लस 17. त्याच्यामध्ये अजून एक फरक आहे. आतापर्यंत x स्क्वेअरचे कोएफिशियंट 1च होता पण आता या सम मध्ये x स्क्वेअरचा कोएफिशियंट 4 आहे. तर जोपर्यंत कोएफिशियंट आहे तोपर्यंत आपल्याला या फॉर्मेशन मध्ये आन्सर काढता येत नाही. म्हणजे जर इथे एखादा नंबर असेल तर त्या नंबरने पूर्ण समला डिवाइड करायचं. देयरफॉर I is equal to divide whole sum by 4. So take out 1 upon 4 common. 4x square म्हणजे याला जर 4 ने डिवाइड केलं तर x square minus 5x आणि हा होईल 17 upon 4. x square minus 5x plus 17 upon 4. मग आता हे मागच्या सम सारखं कन्वर्ट झालेलं आहे. आता याला फक्त आपल्याला एक नंबर ऍड करून सबट्रॅक्ट करायचा असतो. मीन्स आपल्याला ते x स्क्वेअर आणि x स्क्वेअर आणि a स्क्वेअर या टर्म्स फॉर्म करता येतील. 1 अपॉन 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 5x. मग कोणती टर्म थर्ड टर्म कोणती ऍड करायची असते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करतो आपण तेव्हा या नंबरला 2 ने डिवाइड करायचं 5 ला आणि स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. So it is 25 by 4. So add this 25 by 4. Also subtract this number. Same number add करायचा आणि subtract करायचा.
plus 17 upon 4 as it is. Now this is the expansion of 1 upon x minus, this is the square root of 25 is 5 and square root of 4 is 2, bracket square, minus 25 plus minus 25 plus 17 means 8 by 4 and 8 by 4 means what? 2. Therefore 1 upon 4 as it is, integration of 1 upon x minus 5 by 2 bracket square minus 8 upon 4 means 2 and 2 is the square of root 2. आपण आता एका स्टेप मध्ये दोन केले, आन्सर येते 2 आणि 2 कोणाचा स्क्वेअर आहे तर रूट 2 चा स्क्वेअर आहे dx. Now this is the formation of as similar as 1 upon x square minus a square is equal to 1 upon 2a log of modulus x minus a upon x plus a plus c. या फॉर्मॅट मध्ये आन्सर आले. व्हॉट इज x? x means x minus 5 by 2. a म्हणजे root 2. Therefore answer is 1 upon 4 as it is into 1 upon 2 into a. What is a? a means root 2. log of x म्हणजे पहिला ब्रॅकेट x minus 5 by 2 minus root 2 upon x plus x म्हणजे x minus 5 by 2 plus root 2. आता फक्त याच्यातले ब्रॅकेट्स ओपन करायचे. 4 into 2 8 8 upon root 2 log of modulus x minus 5 by 2 minus root 2 upon x minus 5 by 2 plus root 2. आणि याला जर पुढे अजून सॉल्व करायचं असेल तर प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथे होईल 2x minus 5 minus 2 root 2. एलसीएम याचा 2 येईल सगळ्यांचा. अजून एक पुढची स्टेप आपली 1 upon 8 root 2 log. इथपर्यंत सॉल्व केलं तरी चालेल ब्रॅकेट मध्ये, आणि पुढचं सॉल्व करायचं असेल तिथे एलसीएम 2 आहे. सो डिवाइड द होल टर्म, होल इक्वेशन न्यूमरेटर बाय 2. सो 2x minus 5 minus 2 root 2 अपॉन डिनॉमिनेटरला पण तसंच 2x minus 5 plus 2 root 2 plus c. 13 सम आपण आधीचे जसे 3 सम सॉल्व केले तसं सॉल्व करायचे. आता त्याच्या पुढचा सम जे जेव्हा इंटिग्रेशनच्या डिनॉमिनेटरला रूट मध्ये फंक्शन आहे. आता इथे आता आधीच्या पर्यंत रूट फंक्शन नव्हतं, रूट मध्ये नव्हतं फंक्शन. आता याच्यामध्ये जे दिलेले इक्वेशन जे आहे ते अंडर रूट मध्ये दिले. प्रोसिजर सेम आहे, फक्त आता इथे फॉर्म्युला कोणता यूज होणार आहे? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर याचं इंटिग्रेशन येतं log of x plus under root x square plus a square. So we are going to use this formula. आता हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर डिनॉमिनेटरला आपल्याला x square plus a square हा टर्म आली पाहिजे. ठीक आहे, मग आपला फर्स्ट रूल असतो की x square चा कोएफिशिएंट 1 पाहिजे, 1 हवा. If it is not 1, divide whole term. Take a common 3 from 1. Take out 3 common from 1. Therefore 1 upon नुसता 3 नाही येणार, इट इज इन रूट. सो 1 upon root 3 because it is in under root. 1 upon under root. If I am taking out root 3 common, so here only x square plus 5 upon 3 plus 7 upon 3 dx. 1. This is not a perfect square. So by completing square method, divide this number by 1 upon 2. 1 upon 2 into 5 by 3 bracket square. So it is 5 upon 6 bracket square. Half into coefficient of x. Now coefficient of x किती आहे? 5 by 3. So 1 upon 2 into 5 by 3. 5 into 1, 5, 3 into 2, 6. So add 25 upon 36. हा नंबर ऍड करायचा आणि हाच नंबर सबट्रॅक्ट करायचा. Therefore under root x square plus 5 upon 3x plus 25 by 36 minus 25 by 36 plus 7 upon 3 dx. 1 upon root 3 integration of. Now this is the expansion of
रूट एक्स प्लस 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 मधनं 7 गेले आन्सर 18 नाही इथे एलसीएम काढावं लागेल आपल्याला ऍक्च्युली इथे 7/3 25/36 आणि 7/3 मला याने सॉल्व्ह करू 25/36 प्लस 7/3 दोघांचा एलसीएम झाला 36 सो मल्टिप्लाय बाय here by 12 so answer is -25 प्लस 84/36 म्हणजे 84 मधनं 25 मायनस करायचे 59 sorry 59 so the answer is 59 minus 59/36 ब्रॅकेट स्क्वेअर एकदा चेक करूया करेक्ट dx x square minus a square but these are not the square terms मला त्यांना square terms मध्ये लिहायचं आहे 1/√3 integration of 1/√x plus 5/6 bracket square minus 59 is not a perfect square so write it as a root 59 but 36 is the square of 6 square dx. Now this is the formation like 1/√x square minus a square आणि याचे इंटिग्रेशन येतं log of x plus √x square plus a square plus c हे झालं त्याचं इंटिग्रेशन. So the answer is 1/√3 as it is log of x means this first bracket plus √x square plus a square x square plus a square मग हे जर सगळं बघितलं हे x square plus a square जर आपण इथपर्यंत आलो तर ऍक्च्युली हेच आहे आन्सर इथे आपण √3 कॉमन काढलं हे नाही लिहिता येणार म्हणजे आन्सर हे आलं तिथे किंवा तुम्ही हे लिहिलं असं तरी चालेल x square plus 5/3x plus 7/3 ऍक्च्युली हे जे आन्सर आहे हा डिनॉमिनेटर इथपासून सेम आहे सगळीकडे ठीक आहे तर तुम्ही हे लिहिलं काय आणि हे डायरेक्टली लिहिलं काय तरी सेम आहे पण सेम अपॉन एक्स नाही सॉरी अपॉन नाही आहे त्याला लॉग ऑफ एक्स प्लस √x square plus a square plus c नाही झालं त्याचं लास्ट आन्सर. So we write it again 1/√3 log x plus 5/6 plus √x square plus 5/3x plus 7/3 plus c इंटिग्रेशन काढलं की प्लस सी ऑर्बिटरी कॉन्स्टंट राहायचं असेल. आता याच्यानंतरचे जे सम आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे. √ मध्ये असेल तर त्यांना हा फॉर्म्युला आहे √ नसेल तर आधीचे 3 फॉर्म्युला आपण लर्न केले फक्त इथे कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये जो मधला नंबर असतो त्याला डिवाइड बाय 2 करायचा आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि एक्सचा कोएफिशियंट नेहमी 1 पाहिजे. जर तो अदर नंबर असेल तर तो कॉमन काढायचा म्हणजे हा जसा 3 होता पण तो रूट मध्ये असल्यामुळे 1/√3 कॉमन आला बाकी सगळ्या नंबर्सला 3 ने डिवाइड करायचं. इन शॉर्ट आतल्या सगळ्या नंबरला त्या नंबरने डिवाइड करायचं. आतापर्यंत जे सगळे सम आपण सॉल्व्ह केले त्याच पॅटर्नने पुढचे सम सॉल्व्ह करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.